कुकडीचे आवर्तन सोडले, मात्र श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील DY10 ते 14 पर्यंतच्या वितरिकेतील टेलकडील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांसाठी फेरआवर्तन सोडावं. येत्या सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिलाय. सोमवार दिनांक 24 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे आणि कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना निवेदन देण्यात आलं. घनश्याम शेलार म्हणाले की कुकडी घोडच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुकडीच्या प्रश्नावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. याप्रसंगी संजय आनंदकर, प्रशांत ओगले, अंबादास दरेकर, अनिल ठताळ, केशवराव झेंडे, संदीप औटी, मुकुंद सोनटक्के, कांतीलाल कोकाटे, राजू लोखंडे, श्रीपाद ख्रिस्ती यांची भाषणं झाली. यावेळी भाऊ काळे, महेंद्र दरेकर, ज्ञानेश्वर खेतमाळीस, रामभाऊ रायकर, नंदू ससाणे, शिवाप्पा घोडके, श्रीराम म्हस्के, PJ दरेकर, गीताराम गुणवरे, गिरी गोसावी, शिवा खोडवे, शिवाजी ननावरे आदी उपस्थित होते. कर्जतचे आवर्तन चालू असताना DY10 ते 14 पाणी सोडणं टेल टू हेड या नियमात बसत नाही. हे शासनाकडे मांडावे लागेल. तसेच येडगाव धरणात 450 MCFT पाणी शिल्लक आहे, त्यामुळे सध्या आवर्तन सोडणं शक्य होणार नाही. आंदोलकांनी संयम दाखवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडीचं नुकतंच आवर्तन या ठिकाणी चालू होतं आणि नेहमीप्रमाणे आमची वितरिका क्रमांक 14 असेल, 13 असेल, 12 क्रमांक असेल, 11 क्रमांक असेल, या चाऱ्यांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रशासनानं केलेलं आहे. मी पाहतोय गेली 15-20 वर्ष झालं त्या ठिकाणी आमचा संतप्त शेतकरी कायमस्वरूपी आंदोलन करतोय आणि त्याला त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आणि त्याला पाणी मिळत नाही. आपण सर्वांनी पाहिलं असेल, उन्हाळा अत्यंत तीव्र आहे. मार्च महिन्यामध्ये इतकं ऊन वाढलेलं आहे की खऱ्या अर्थाने कोणतेही पीक राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आणि पिकांना पाणी मिळणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं, परंतु प्रशासनाने नियोजन केलं नाही. अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नेहमी त्या ठिकाणी आमच्या या 4 चाऱ्यांना पाणी देत असताना गेस पाडला हे कारण देत त्या ठिकाणी अधिकारी आमचं पाणी त्या ठिकाणी देत नाहीत. आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही. खरं तर आम्हाला एक साशंकता आहे की आम्ही त्या ठिकाणी कुकडी प्रकल्पामध्ये या 4 चाऱ्या आहेत की नाही हा संतप्त सवाल त्या ठिकाणी आम्ही या अधिकाऱ्यांना आणि कार्यकारी अभियंत्यांना केला, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याचं घेणं देणं असतं तर त्यांनी निश्चित रूपाने आम्हाला न्याय दिला असता. पण आज आम्ही एक ठरवलंय की 15-20 वर्ष झालं त्या ठिकाणी आम्ही नेहमी संघर्ष करतो आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. प्रश्न नुसता पाण्याचा नाही तर त्याच्या पिकाचा, त्याच्या जीवाचा, त्याच्या रोजीरोटीचा आणि त्याच्या भाकरीचा प्रश्न आहे, त्याच्या मुलाबाळांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू होते आणि अतिशय संतप्त भावनेने अर्थतेने तो या ठिकाणी शेतकरी बांधव आला होता. या निमित्ताने आम्ही आज धरणे आंदोलन या ठिकाणी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी केलेलं आहे. या निमित्तानं साहेबांना एक सांगितलं की ज्यावेळेस आवर्तन पुन्हाचं येणार आहे, हे आवर्तन तर आम्हाला पाहिजे, तुम्ही पाणी का दिलं नाही याचं त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्या. आणि तहसीलदार मॅडमला सांगितलं की जे पाणी मिळालं नसं त्या प्रत्येक शेतकऱ्याचे त्या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजेत. त्याच्या पिकांना पाणी नाही मिळालं तर त्या पिकांचे पंचनामे झाले पाहिजेत आणि कागदावर ही गोष्ट आली पाहिजे की श्रीगोंदा तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना आणि चाऱ्यांना पाणी मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे जे घोरपडे साहेब आहेत, जे कार्यकारी अभियंता म्हणून ज्यांनी निष्प्रभपणे अतिशय चुकीचं कार्य केलेलं आहे, यांची सुद्धा आम्ही उद्या निलंबनाची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत. कारण जे अधिकारी म्हणून तुम्ही काम करता आणि न्यायाचं आणि हक्काचं पाणी तुम्ही देऊ शकत नाही, तुम्हाला त्या पदावरती राहण्याचा हक्क नाही, असं या ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मत आहे. या निमित्ताने एक ठरवलेलं आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रस्ताव शासन दरबारी देणार आहे आणि कर्जत आणि करमाळ्याला पाणी जात असताना तुम्हाला या चाऱ्यांना पाणी देऊ अशा प्रकारचा प्रस्ताव देऊ. आणि आम्ही त्यांना ही मागणी केली, जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून लेखी स्वरूपामध्ये आदेश येत नाहीत या चाऱ्यांना पाणी आम्ही जाताना रोटेशनला देऊ, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही. आम्ही हे आंदोलन स्थगित केलं, 7 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आणि 7 दिवसानंतर एक मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या ठिकाणी उपोषण करणार आहेत. हा पाणी प्रश्न पेटणार आहे, कारण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथं कसलंही राजकारण त्या ठिकाणी कोणी आणणार नाही. आम्हाला कोणत्या लोकप्रतिनिधीचा विरोध नाही, परंतु निश्चित रूपाने जर शेतकऱ्याच्या भावना कोणी समजून घेणार नसेल तर याला मात्र आम्ही कटाक्षाने विरोध करणार आहोत. उद्याच्या काळामध्ये या आमरण उपोषणामध्ये न भूतो न भविष्य आम्ही 1000-2000 शेतकऱ्यांनी याच प्रांगणामध्ये ठवासाहेब या ठिकाणी उपस्थित आम्ही आंदोलन केलेली आहेत, परंतु उद्या सुद्धा आम्ही त्याच परिस्थितीमध्ये आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आणि याच्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत हा पाणी प्रश्न या ठिकाणी शमणार आहे. आणि मी या निमित्तानं सांगणार आहे या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये
जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. 7 दिवसाच्या या अल्टिमेटम मध्ये त्यांनी शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत ही भावना या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी कोणत्या पक्षाचा नुसता काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नाही, तर मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी मी माझी भावना मांडत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी घोरपडे साहेबांना सुद्धा सांगितलं, तुमची तर चौकशी लावण्यासाठी आम्ही चौकशी समितीची मागणी करणार आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना पाणी जर मिळालं नाही तर मी निश्चित रूपाने तुम्हाला खात्रीने सांगतो की मी एकटा नाही, सर्व शेतकरी बांधव कर्जतला पाणी जाऊ देणार नाहीत. ही भावना माझी या ठिकाणी आहे. आणि या निमित्तानं सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्व गावचे उपस्थित मंडळी, आदरणीय माजी संचालक अंबादासजी दरेकर असतील, घनश्यामांना शेलार साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते. आमचे सर्व गावगावचे पदाधिकारी, सरपंच, मी सर्वांचे नाव या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु एक शेतकरी बांधव सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. धन्यवाद. मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.